सगळ्यांचं पुन्हा एकदा शिवसेना भवनमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. ही मला वाटतं आता एक प्रेस कॉन्फरन्सची टेस्ट मॅच व्हायला लागलेली आहे. देसाई साहेब, मी, दानवे साहेब, आम्ही तिघं मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी देखील एअरबस टाटाबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आणि तेव्हा दोन्ही म्हणजे आपल्या राज्यामध्ये 2 महत्त्वाचे सेक्टर्स कृषी आणि उद्योग हे कसं मागे चाललेलं आहे किंवा ह्याच्यावर कोणाचं लक्ष कसं नाही आहे हे सांगितलं. खरं तर आज उत्तर जे आलेलं आहे ते उपमुख्यमंत्री महोदयांकडून आलेलं आहे. अपेक्षित हेच होतं की राज्याचे जे प्रमुख असतात साधारणपणे मुख्यमंत्री त्यांच्याकडून उत्तर येणं अपेक्षित होतं. कदाचित ह्या सिस्टीममध्ये ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये जास्ती पॉवर कोणाकडे हे आज आपल्याला स्पष्ट झालं असेल. पण एक चांगलं झालं आज की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनीच पत्रकार परिषद घेतल्यामुळे त्यांना माईक खेचायचं किंवा चिठ्ठी देण्याची किंवा कानात सांगायची आज जास्ती मेहनत लागली नाही. जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते इथून आलेलं आहे. कदाचित हे उत्तर परत एकदा मुख्यमंत्री देतील सुद्धा. मी हीच अपेक्षा करतो की मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलावं. भले स्क्रिप्टमधून जरी आलं असेल, वाचून बोलले तरी चालेल, पण त्यांच्याकडून हे उत्तर अपेक्षित आहे कारण ते राज्याचे प्रमुख आहेत जरी घटनाबाह्य सरकार असलं तर. आज सर्वप्रथम त्यांनी एक सांगत असताना सुरुवात करत असताना सांगितलेलं आहे की केंद्र सरकारने 2000 कोटीचं इलेक्ट्रॉनिक हब हा आपल्या महाराष्ट्राला दिलेला आहे रांजणगावपर्यंत. आत्तापर्यंत जे मी काय ऐकत होतो ते असं होतं की साधारणपणे वेदांत फॉक्सकॉन असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, बल्क ड्रग पार्क असेल, एअरबस टाटा असेल, काल परवाकडे देखील, आता मी काही जास्ती नावं घेत नाही कारण ही मालिकाच लागलेली आहे. आपल्या राज्यातून अनेक उद्योग जे आपल्याकडे येऊ शकत होते किंवा आपण पिच करू शकत होतो त्यांना ते इतर राज्यांमध्ये चाललेले आहेत. तसं हे एवढे सगळे उद्योग निघून गेल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं होतं किंवा गाजर दाखवलं गेलं होतं राज्याला की आता वेदांत फॉक्सकॉनपेक्षा मोठा उद्योग आपल्या राज्याला मिळेल. आकड्यांमध्ये आम्ही काही खेळ करू शकत नाही, कदाचित त्याच्यामुळे आमचं सरकार पडलं असेल आणि आकडे दुसऱ्याचे घेऊन आपल्यात कसे दाखवायचे आणि घटनाबाह्य सरकार कसं बनवायचं, त्याच्यावर 3-4 महिने घटनाबाहेर सरकार कसं टिकवायचं, ह्याच्यात काही लोक माहीर असतात, जादूगर असतात आणि त्यांनी आकड्यांचा खेळ पुन्हा एकदा केलेला आहे. मला हे माहिती नव्हतं की 1,49,000 कोटीपेक्षा जास्ती मोठा आकडा हा 2,000 कोटीचा आहे. आत्तापर्यंत आम्हाला जे सांगितलं जात होतं तिथे 1.5 लाख कोटी कुठे आणि 2,000 कोटी कुठे. ठीक आहे, प्रत्येक पैसा हा महत्त्वाचा असतो, प्रत्येक रुपया जो आपल्या राज्यात गुंतवणूक म्हणून येतो तो महत्त्वाचा असतो. पण जेव्हा स्वतः देवेंद्रजी मुख्यमंत्री होते किंवा मग उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा कधी मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील 2,000 कोटी वगैरे अशा कधी इन्व्हेस्टमेंटच्या घोषणा ते काय इंडस्ट्री सेक्रेटरी पण करायचे नव्हते. ते त्या लेवलला मोठ्या मोठ्या घोषणा व्हायच्या. ह्या सगळ्या MOUs आपण तिकडच्या तिकडे साईन करतो आणि याचं भूमिपूजन करून सुरू करतो का. तरी देखील आज त्यांनी सुरुवात केलेली आहे इलेक्ट्रॉनिक हब्सची. कदाचित असंच टेक्स्टाईल पार्क येऊ शकतं अमरावतीमध्ये, बुटीबोरीमध्ये आपलं रिन्युएबल एनर्जी पार्क येऊ शकतं. कारण ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरली एक कोर्समध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. जे आम्ही ज्याच्यावर आवाज उठवत आहोत त्या क्वचितच येणाऱ्या गोष्टी असतात ज्या महाराष्ट्रात निघून गेलेल्या आहेत. फॉक्सकॉनचा प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प असेल, बल्क ड्रग पार्कचा प्रकल्प असेल, मेडिकल डिव्हाइस पार्कचा प्रकल्प असेल किंवा आत्ताकडे एअरबस टाटाचा प्रकल्प असेल. आता अजून काही गोष्टी, कारण आज त्यांनी सगळे कागदपत्र दाखवल्यामुळे आणि हमखासपणे सगळं सांगितल्यामुळे आम्ही देखील आमच्याकडे जे पुरावे आणलेले आहेत ते सांगतो. आता पहिली गोष्ट म्हणजे हे जर आपण बघितलं तर हे चित्र आहे सोशल मीडियावर आलेलं. ह्या खोके सरकारची क्रिएटिव्ह आहे. त्याच्यात महाराष्ट्रात आलेले प्रकल्प, त्याच्यात एक सिनारमम्स पल्प अँड पेपर प्रकल्प रायगड, गुंतवणूक 20,000 कोटी असं त्यांनी सांगितलं की हे त्यांनी आणलेलं. दिसतं सगळ्यांना. आता हा ट्वीट MIDCचा आहे 23/5/2022. 23/5/2022 मध्ये डॅव्हॉसमध्ये असताना नितीन राऊत साहेब, देसाई साहेब आणि मी तिथे असताना ह्या प्रकल्पाचा MOU साईन झालेला. हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळी आलेला. तो प्रकल्प त्यांच्या क्रिएटिव्हवर गेलेला. ठीक आहे, मी हेच सांगतोय की अनेकदा असं होत असतं की मागच्या सरकारची कामं हे सरकार करत असतं. जसं आम्ही जे MTHLचं काम सुरू केलेलं किंवा इतर काही कोस्टल रोडचं असेल, कदाचित हे क्रेडिट घेऊ शकतील. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही काही केलंच नाही आणि तुम्हीच सगळं करत असताना तुमच्या क्रिएटिव्हवर आलेलं महाविकास आघाडी सरकारच्या काळी झालेलं हे MOU प्रकरण आलेलं आहे. हे ठीक आहे, ही एक गोष्ट मला आपल्या सर्वांना दाखवायची होती कारण ह्या सगळ्या कामांमध्ये
हे त्यांनी क्रेडिट घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा विषय तो म्हणजे आज कधीही एवढं खोटं बोलणं मी ऐकलं नव्हतं या राज्यात जेवढं आज मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असेल. मी हे नाही म्हणत की उपमुख्यमंत्री महोदयांना खोटं बोलायचं होतं किंवा महाराष्ट्राची दिशाभूल करायची होती, पण नक्की एक गोष्ट आहे की त्यांना जे ब्रीफिंग मिळालेलं आहे त्यांच्या डिपार्टमेंटकडून असेल त्यांच्या टीमकडून असेल हे चुकीचं मिळालं. त्यांनी जो एक ती बातमी दाखवली देसाई साहेबांची, माझ्याकडे इथे असेल ती बातमी, फॉक्सकॉन वॉन्ट सेटअप प्रपोज युनिट इन महाराष्ट्र सेज शिवसेना मिनिस्टर, ही आहे साधारणपणे जानेवारी 2020ची बातमी. आता ही बातमी आहे वेदांताची. ह्याच्यात बातमीमध्ये जर त्यांनी पूर्ण बातमी वाचली असती तर त्यांना कळलं असतं की ह्याच्यात देसाईज कॉमेंट्स फायनली सेट द रेकॉर्ड स्ट्रेट ऑन फॉक्सकॉन्स प्रपोज्ड $5 billion investment in the state to set up a plan to make mobile phones and components to help create 50,000 jobs by 2020. हे वेदांताचं जे होतं, हे वेदांताचं नाही, फॉक्सकॉनचं जे होतं हे मला वाटतं 2016 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये सही केलेला हा MOU होता. त्याच्यानंतर फॉक्सकॉन त्यांनी तामिळनाडूमध्ये जागा बघितली आणि मग मला वाटतं USA ला गेले आणि तिथे प्रोडक्शन सुरू झालं. महाराष्ट्रात 5 वर्ष आल्या नसल्यामुळे MOUची जी जागा त्यांनी निश्चित केलेली MIDC कडून ती लॅप्स झाली आणि त्याचं उत्तर हे देसाई साहेबांनी मला वाटतं तिथे हाऊसमध्ये वगैरे दिलं असेल. पण हे सगळंच आता बघा 2 फॅक्टरीज इन TN for now हे त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलेला प्रस्ताव तो त्यावेळी तामिळनाडूमध्ये केला आणि नंतर दुसरा प्रस्ताव US मध्ये केला. हा तो फॉक्सकॉनचा आहे. त्या फॉक्सकॉनमध्ये आणि वेदांता फॉक्सकॉनमध्ये जरी फॉक्सकॉन कंपनी ही एक असली तरी त्या दोन्ही प्रकल्पांमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमीकंडक्टर चिपसाठी होता, ह्या मोबाईल फोनसाठी नव्हता. तर माझी ही विनंती राहील उपमुख्यमंत्री महोदयांना की कृपा करून महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा प्रयत्न सोडून द्या, इथे बदनामीचा प्रयत्न सोडून द्या. 2 वेगळे प्रस्ताव आहेत, ते प्रस्ताव वेगळ्या वेगळ्या वेळेला आले होते. 2020 मध्ये जो प्रस्ताव अमान्य झाला किंवा रद्द झाला किंवा लॅप्स झाला तो एवढ्यासाठीच झाला कारण जी फॉक्सकॉन कंपनी 2015 मध्ये MOU सही करून बसलेली त्यांनी ती जागा घेतलीच नाही, ते दुसरीकडे गेले आणि म्हणून तो प्रकल्प रद्द झाला. तिसरी गोष्ट ही येते की आता ह्याच्यात सांगितलं गेलं, आता हे कालपासून मी बघतोय, हे एक टेबल आहे. हे सगळीकडे टेबल थोडं काही काही ठिकाणी मला वाटतं पुण्यात असेल, डोंबिवलीमध्ये वगैरे असेल, काही काही लोकांनी होर्डिंग बॅनर केलेले आहेत त्या टेबलमध्ये. 3 गोष्टी ह्या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. पहिलं म्हणजे वेदांता फॉक्सकॉन 1,49,000 कोटी, रोजगार निर्मिती 1.5 लाख, प्रकल्प राज्यबाहेर गेल्याचं तारीख आणि वर्ष सप्टेंबर 2020 गुजरातमध्ये होणार असे निश्चित झाले. कंपनीने तशी घोषणाही केली. आणि मग महाराष्ट्र सरकारची भूमिका, तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाचे विरोध व प्रकल्प न होण्याची घोषणा. म्हणजे तुम्ही विचार करा किती महाराष्ट्राला खोटं बोलण्याचा प्रयत्न होत आहे. हे जे सगळीकडे बोगस जे टेबल लागलेलं आहे त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण मी आणलेलं आहे. पहिलं गोष्ट जसं मी सांगितली तो फॉक्सकॉन आणि हा वेदांत फॉक्सकॉन हे दोन्ही वेगळे प्रकल्प आहेत. दुसरं म्हणजे आता तुम्हाला पूर्ण टाईमलाईनच सांगतो कारण ही टाईमलाईन मी सगळ्यांसाठी आणली आहे, कदाचित मी तुम्हाला प्रिंटआउट काढून पण देईन. टाईमलाईन अशी आहे वेदांता फॉक्सकॉनची. 15 डिसेंबर 2021 केंद्र सरकारने 76,000 कोटीचा सबसिडी आउटले त्यांनी जाहीर केला, जिथे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले पॉलिसी आणली. 76,000 कोटीची सबसिडी त्यांनी जाहीर केली. 5 जानेवारी 2022 एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट वेदांतानी महाराष्ट्र सरकारला दिले, तसंच गुजरातला दिले, कर्नाटकाला दिले, तेलंगणा दिले ॲज पर वेदांताज मार्केट स्टडी. 11 जानेवारी 2022 गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांना रिस्पॉन्स दिला, एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलं. आणि मला वाटतं साधारणपणे 16 जानेवारीला वेदांतानी परत एकदा लिहिलं, थोडी क्लॅरिफिकेशन मागत. 20 जानेवारीच्या आसपास मला वाटतं देसाई साहेब माझी त्यांची सगळ्यांची ऑनलाईन झूमची बैठक झाली. त्याच्याच आधी 19 जानेवारी 2022ला देसाई साहेबांनी स्वतःहून पत्र लिहिलं वेदांता फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन होते अनिल अग्रवाल साहेबांना की आम्ही जर महाराष्ट्रात तुम्ही आलात तर स्वागत करू आणि जो काही सपोर्ट आहे तो देऊ. 28 जानेवारी 2022 काही परत क्वेरी त्यांच्याकडून आल्या जे आपण क्लॅरिफिकेशन दिलेलं त्याच्यावर, आणि आपण पुन्हा एकदा 1 फेब्रुवारी 2022ला सगळे जे काही क्लॅरिफिकेशन होते ते त्यांना सबमिट केले होते. 19 फेब्रुवारीला वेदांताच्या टीमनी कन्फर्म केलं की आम्ही 24 फेब्रुवारीला साईट व्हिजिट करू. 24 फेब्रुवारी 2022ला डिटेल्ड साईट व्हिजिट झाली. तळेगावला गेले, टीम जाऊन बघून आली, त्यांच्यासोबत त्यांचे BCG जे पार्टनर होते त्यांच्यासोबत वेगळ्या वेगळ्या टेक्निकल टीम्स होत्या, त्यांनी सगळा रिपोर्ट बनवला. आणि 5 मार्च 2022 पासून डिटेल्ड साईट व्हिजिटचं पूर्ण जे काही डेटा होता
तो सरकारबरोबर आणि वेदांता फॉक्सकॉन बरोबर शेअर केला गेला. 3 मे पुन्हा एकदा साईट व्हिजिट झाली वेदांताचे टेक्निकल पार्टनर फॉक्सकॉन. 5 मेला वेदांतानी दुसरं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फ्लोट केलं. तिथे देखील आपण महाराष्ट्र सरकार म्हणून त्यांना पुन्हा एकदा जे काही ॲप्लिकेशन द्यायचं होतं ते दिलं. 6 मेला मी देसाई साहेब आम्ही दोघंही डॅवॉसमध्ये असताना त्यांची भेट घेतली तिथे आणि त्यांना देखील सांगितलं डॅवॉसला नाही, 6 मे 2022ला आम्ही महाराष्ट्रात भेट घेतली. त्याच्यात मी होतो, देसाई साहेब होते, चीफ सेक्रेटरी होते. मला वाटतं सह्याद्रीला ती भेट झाली, त्याच्यावर आपण ट्विट पण केलेलं. 14 मेला 2022ला वेदांतानी इन्व्हेस्टमेंट ॲप्लिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पाठवलं, डिटेल्ड वर्किंग करून त्यांच्या संपूर्ण प्रोजेक्टसाठी, की केंद्र सरकारचा काय हिस्सा राहील, राज्य सरकारचा काय हिस्सा राहील, त्यांचा काय हिस्सा राहील, हे सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला म्हणजे MIDCला. 24 मे 2022ला देसाई साहेब आणि मी आणि मला वाटतं नितीन राऊत साहेब पण होते आपल्या बैठकीत. आम्ही डॅवॉसला इंडियाचं जे आपलं देशाचं जे पूर्ण सिम्पोजियम होतं, जे एक हाऊस होतं इंडिया हाऊस, इंडिया पॅव्हिलियन, तिथे वेदांताचे जे अनिल अग्रवाल साहेब आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांना देखील सांगितलं की जो काही सपोर्ट तुम्हाला महाराष्ट्रात यायला लागेल तो संपूर्णपणे आम्ही द्यायला तयार आहोत, कारण आम्हाला ही इंडस्ट्री आणायची आहे. ह्याच्यातून जसं आता हे इलेक्ट्रॉनिक हब जे आलेलं आहे हे 2000 कोटीचं आहे. हे काही वेदांत एवढं इलेक्ट्रॉनिक सिटी करणार नव्हती, हे छोटं हब आहे. जे वेदांताबरोबर येणार होतं त्याच्यासोबत 160 क्लस्टर इंडस्ट्रीज येणार होतं. ते आणि वेदांता फॉक्सकॉन आम्हाला महाराष्ट्रात पाहिजे, जे काही करायला पाहिजे ते आम्ही करू, केंद्र सरकारला पण आम्ही सांगू असं सांगितलं. 13 जून 2022 टेंटेटिव्ह इन्सेंटिव्ह आणि इन्फ्रास्ट्रक्चर पॅकेज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने दिलं, पेंडिंग ऑफ HPC आणि कॅबिनेट अप्रुव्हल, कारण HPC हे चीफ सेक्रेटरीना जशी वेळ असते आणि ठरतं तसं ते घेतात. 24 जून 2022 फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन आहेत, वेदांताचे नाही फॉक्सकॉनचे, मिस्टर यंग ल्युआन, त्यांनी आणि काही लोकांनी, मला वाटतं देसाई साहेब आपण देखील दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेतली. 24 जून 2022. त्यानंतर सरकार पाडलं गेलं, गद्दारी झाली, सरकार पाडलं. 14 आणि 15 जुलैला एक पत्र, मला वाटतं 15 जुलैचं एक पत्र आहे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी वेदांता फॉक्सकॉनचे जे चेअरमॅन आहेत त्यांना लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रात या, आम्ही तुमचं स्वागत करतो. 15 जुलै 2022 हाय पॉवर कमिटी झाली चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेच्या खाली आणि मग त्यांनी 35,000 कोटी आणि बाकीचे इन्सेंटिव्ह ह्याच्यासाठी मान्यता दिली. लक्षात घ्या, तळेगाव आणि धोलेरा ह्याच्यामधला फरक मला वाटतं काही चॅनल्सनी दाखवलेला आहे, त्यांच्याच जो कन्सल्टंटनी दिलेला. 35,000 कोटी म्हणजे गुजरातपेक्षा 10,000 कोटीहून जास्ती आपण सबसिडी दिली होती, तरी देखील इथे तो प्रोजेक्ट आला नाही. 26 जुलैला आपल्याला आठवत असेल ही सगळी भेट, 26 जुलैची भेट आहे. वेदांता आणि फॉक्सकॉनची जी टीम होती, आकाश हेपर ते आणि बाकीचे सगळे त्यांचे लोक हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना भेटले. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. असेंब्ली चालू असतानाची ही भेट आहे, मला वाटतं विधान भवनातली नाही, मुख्यमंत्र्यांच्या चेंबरमधली आहे. ह्याच्यात 26 जुलै 4/18चा हा ट्विट आहे. मग एवढं सगळं हे जे काही झालेलं आहे, हे बघा इथे पण हे सगळं जे झालेलं आहे, जर हे सप्टेंबर 2020 की 21 मध्येच वेदांता फॉक्सकॉननी ठरवलं असेल की गुजरातमध्ये जायचं, मग आतापर्यंत काय आमच्यासोबत टाइमपास करत होते का, की तुमच्यासोबत टाइमपास करत होते की चला भेटूया, चहा बिस्किट मिळत नाही बाहेर म्हणून आम्ही तुमच्या मंत्रालयात देतो आणि भेटतो. आता हे झाल्यानंतर पुन्हा एकदा 27 ऑगस्टला मला माझ्या माहितीप्रमाणे DCM साहेब आणि अनिल अग्रवाल साहेब भेटले आणि 5 सप्टेंबरला पुन्हा एकदा फॉर्मल इन्व्हिटेशन दिलं गेलं होतं. त्या इन्व्हिटेशनला उत्तर आलं नाही आणि सडनली आम्ही एका ट्विटवर बघितलं आणि तेव्हापासून हा सगळा हंगामा सुरू झाला की महाराष्ट्राच्या बाहेर हा प्रकल्प गेला कसा. आता ह्याच्यावर ही सगळी टाईमलाईन वाचल्यानंतर मला वाटतं आता तरी महाराष्ट्राला हे स्पष्ट झालं असेल की हे जे काही सांगतायत 2 गोष्टी, पहिलं तर वेदांता फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन ह्या 2 वेगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे सप्टेंबरमध्येच मागच्या वर्षी ठरवलेलं किंवा आमच्याच वेळी ठरवलेलं की गुजरातमध्येच जायचं, हे खोटं आहे. दोन्ही गोष्टी या खोट्या आहेत. हे सरकार खोटं बोलत आहे, जसं खोके सरकार आहे तसं खोटं सरकार आहे. मग एवढं जर खोटं बोलत असतील मग हे भेटलेच कशाला, ट्विट कशाला केलं. आपल्याला हे पण आठवत असेल की जे मुख्यमंत्री हाऊसमध्ये बोलले, एकतर वेदांता फॉक्सकॉनचा एकेरी उल्लेख करून की तो वेदांतावाला आलेला 4 लाख कोटी घेऊन येणार आहे, म्हणजे एक तर चुकीची फिगर सांगितली. 1,49,000 कोटीची फिगर ही 4 लाख कोटी सांगितली. MIDC जर्नलमध्ये त्याच महिन्यामध्ये 1 लाख कोटीची फिगर सांगितली. हे सगळं होत असताना जर आधीच ठरलं असेल त्यांचं तिथे जायचं, मग जसं तुम्ही आमचे आमदार पळवले तसं तुम्हाला तिथून पळवून आणायचं होतं का हा प्रकल्प? मग तुम्ही गुवाहाटीला तरी न्यायचा होता तो प्रकल्प, म्हणजे आला असता सोबत तुमच्या. तर हे झालं.
तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आपण बघितलं असेल बल्क ड्रग पार्क. ह्याच टेबलमध्ये सगळीकडे दिलेलं आहे की बल्क ड्रग पार्क, आणि आज उपमुख्यमंत्री महोदय देखील बोललेले आहेत की बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाइस पार्क. बल्क ड्रग पार्क जो आम्ही रोह्यामध्ये आणणार होतो, रायगड जिल्ह्यात आणणार होतो, आणि मेडिकल डिव्हाइस पार्क जो आम्ही ऑरिक सिटीमध्ये आणणार होतो, संभाजीनगर जिल्ह्यात आणणार होतो, ह्या दोघांसाठी कुठचाही प्रस्ताव असेल तर दाखवावा वगैरे. दोन प्रस्ताव दिलेले. बल्क ड्रग पार्कसाठी 30 ऑगस्ट 2021ला शासनाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला होता. मेडिकल डिव्हाइस पार्कसाठी 14 ऑक्टोबर 2021ला शासनाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला. हे दोन्ही प्रस्ताव आहेत. बरं ते काय, त्याच्याही पुढे जाऊन ह्याच्यात जसं दिलेलं आहे की दोन्ही सरकारनी प्रस्तावच पाठवला नाही, हे खोटं टेबल. मग ठीक आहे, आम्ही जर खोटं बोलत असू मग हे देसाई साहेबांचे ट्विट्स हे काही खोटे आहेत का? हे पहिलं प्रेझेंटेशन देताना उद्धव साहेबांना, जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, बल्क ड्रग पार्कबद्दल. दुसरं, चला हे अंतर्गत प्रेझेंटेशन असेल, ही बातमी तर खोटी नसू शकते. नीती आयोगची भेट घेताना नीती आयोगाचे जे आपले हे होते त्यांना भेट घेतली त्यांची, आणि त्यांनी सांगितलं, अमिताभ कांत साहेबांना देसाई साहेबांनी सांगितलं, याच्यात हे पण दिलेलं आहे की डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब तसेच बल्क ड्रग पार्क या केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्रात मंजूर होण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती केली. हे मग आम्ही खोटं बोलतोय का? हा 11 जून 2021चा ट्विट आहे. आता ह्या जशा गोष्टी झाल्या, तसंच तिसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एअरबस टाटा. आता एअरबस टाटामध्ये पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की एअरबस टाटा हा जो प्रकल्प होता हा सगळ्यांना माहिती होता की साधारणपणे, आता त्यांनी जी 2 नावं घेतली, खरं तर मी उपमुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करतो की जे त्यांनी सांगितलं की एका टाटाच्या उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात वातावरण बरोबर नाही आहे, ते त्यांनी नाव सांगावं, लोकांसमोर येऊन नाव सांगावं. दादागिरी ही सत्ताधारी पक्षाचीच चालते, आमच्याकडून कोणालाच काही धोका नाही आहे. त्यांनीच सांगावं नाव की ह्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं, टाटाच्या महत्त्वाच्या माणसांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असतानाचं वातावरण हे उद्योगासाठी चांगलं नव्हतं. कारण जे आम्हाला सांगितलं गेलेलं आमच्या भेटीत, ते स्पष्टपणे सांगितलेलं की केंद्र सरकार जिथे सांगेल तिथे आम्हाला जायला लागेल. बरं ठीक आहे, हा प्रस्ताव जर सप्टेंबर 2021मध्ये वगैरे ठरला असेल, मग नितीन गडकरी साहेबांनी का पत्र लिहिलं, आम्ही सर्वांनी का पत्र लिहिलं? आम्हाला कदाचित आम्हाला सर्वांना माहिती नसेल, पण मग जर तुम्हाला माहिती असेल, 2016 पासून पाठपुरावा करत असाल, म्हणजे हे तुमचं अपयश आहे मुख्यमंत्री म्हणून की 2016 ते 19मध्ये देखील तुम्ही स्वतःच्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये असताना आणि राज्यामध्ये असताना हा मोठा प्रकल्प नागपूरमध्ये, मिहानमध्ये आणू नाही शकला. कारण जर तुम्ही बघितलं, मेरिटवर जर बोलायचं असेल तर अनेक गोष्टी या मेरिटवर आपण सांगतो. हे बघा, हे गडकरी साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं, हे भुजबळ साहेबांचं पत्र मी परवा पण दाखवलेलं, इथेच आहे. या 2 गोष्टी तर आहेतच, या 2 गोष्टी ह्या पुरावा आहेत. बरं, हे जर ठरलंच असतं, पण ठीक आहे ना, मग तुम्ही तरी, मग उदय सामंत साहेबांनी जे उद्योग मंत्री आहेत राज्याचे, त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेऊन का सांगितलं की ते जाऊन दिल्लीत ही मागणी करतील आणि हमखासपणे मिहानमध्ये आणतील? मला वाटतं हे सगळं खोटं बोलण्याचं जे नाट्य चालू आहे त्याच्यात कुठेतरी अंत यायला पाहिजे. आणि जे आज उपमुख्यमंत्री महोदय बोललेले आहेत की कुठे ना कुठेतरी कॉम्पिटिशन राज्यात आणि देशामध्ये वाढत आहे, अनेक राज्य झालेली आहेत. कॉम्पिटिशनवर बोलायचं झालं ना तर महाराष्ट्र कॉम्पिटिशनमध्ये कुठे कमी पडतोय का, ह्याचं आज मी चॅलेंज देतो. आणि ह्याचं चॅलेंज मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारावं आणि माझ्यासमोर 1-on-1 मध्ये डिबेट होणार, तरच मी त्यांचं चॅलेंज स्वीकारेन. थ्रस्ट सेक्टर आहे महाराष्ट्र एव्हिएशनमध्ये. 19 ते 24 ह्या फायनान्शियल इयरमध्ये इंडस्ट्री पॉलिसीमध्ये एव्हिएशन हे थ्रस्ट सेक्टरमधून आपण जाहीर केलेलं आहे. नेटिव्ह पॉलिसी आहे, सेक्टर ग्रोथ आहे, 24% मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ दाखवलेली आहे. ATF कन्झम्पशन महाराष्ट्रामधलं 21%वर आहे. इकोसिस्टम आहे, हब्स आहेत, SEZs आहेत, ग्लोबल इन्व्हेस्टर आणि JV पार्टनर्स आहेत, की डिफेन्स सेक्टर आहे, पुणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे, नगर आहे. या सर्वीकडे आपण अनेक ठिकाणी फिस्कल इन्सेंटिव्ह आणि लँड डिस्काउंट्स दिलेले आहेत. ह्या गोष्टी आहेत या सगळ्या. म्हणजे मी त्या दिवशी पण सांगितलं की चला बल्क ड्रग पार्क तुम्ही गुजरातला दिलात, आंध्र प्रदेशला दिलात, हिमाचल प्रदेशला दिलात, पण महाराष्ट्राकडे दिला नाही. आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समधून कुठे ना कुठेतरी स्वतःचं अपयश झाकायला केंद्र सरकारवर बोट दाखवलं जात आहे, असं माझा स्पष्ट आरोप आहे. आत्तापर्यंत मी हे सांगत आलेलो आहे की जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे संबंध उद्योग जगात तरी चांगले होते. आम्ही 6.5 लाख कोटीची गुंतवणूक ह्या राज्यात आणली आणि तशीच आम्ही गुंतवणूक वाढत नेत होतो महाराष्ट्रात. तेव्हा डबल इंजिनचं सरकार नीट चाललेलं, मग आत्ता का फेल झालं? जर आपण बघितलं असेल तर आम्ही जर मागितलं होतं तेव्हा हे आमचं सरकार असतं तर कदाचित बल्क ड्रग पार्क आणि मेडिकल डिव्हाइस पार्क हा आला देखील असता महाराष्ट्रात.
पण 3 अन्य राज्यांना दिलं गेलं आणि आमच्याकडे नाही. असो, आज वेगळ्या वेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज काही जे महाराष्ट्रासाठी आवाज उठवणारे असतील किंवा फ्रीडम ऑफ स्पीच ह्याच्यात विश्वास ठेवणारे पत्रकार असतील, जे आमच्यावर पण टीका करतात, तुमच्यासारखे अनेक आहेत, त्यांना HMV म्हटलं गेलेलं आहे. जे बेरोजगार तरुण नोकरीसाठी आंदोलन करतात त्यांना शेमडी पोरं म्हटली गेली. खरं तर ह्या दोन्ही वक्तव्यांसाठी, कारण आता उपमुख्यमंत्री महोदय जसं बोलले की ते 2 आमदार रागारागामध्ये बोलले, असं हे देखील रागारागामध्ये बोलले असतील तर ते शब्द त्यांनी मागे घ्यावेत. कारण हिज मास्टर्स व्हॉइस कोणाला बोलणं किंवा शेमडी पोरं तरुणांना बोलणं हे पत्रकारांचा आणि पत्रकारितेचा अपमान आहे. आणि शेमडी पोरं हे जे आंदोलन करतात स्वतःच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या आवाजासाठी, जे प्रकल्प ह्या खोके सरकारमुळे दुसरीकडे निघून गेले त्याच्यासाठी त्यांना शेमडी पोरं बोलणं हे खूपच अयोग्य आहे, निंदनीय आहे आणि हे मागे घ्यावेत. महत्त्वाची गोष्ट ह्याच्यातून एकच येते, पुन्हा एकदा त्याच्यात जो आरोप झाला होता की नागपूर मिहानमध्ये येत आहे म्हणून हे प्रकल्प दुसरीकडे पळवून नेण्यात आले, असा जो त्यांनी आरोप केला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, गांभीर्याची गोष्ट आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपल्याला आठवत असेल, 1 मे 2022ला ठरलेलं की मुंबई नागपूर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं उद्घाटन व्हावं. मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्यापर्यंत होणार होतं. तिथे काहीतरी क्रेन पडली वगैरे असं दाखवलं गेलं आणि ते उद्घाटन पुढे ढकललं गेलं. प्लॅन असा होता की ऑगस्टपर्यंत पूर्ण तिथपासून इथपर्यंत तो उद्घाटन होणार. हे उद्घाटन अजूनपर्यंत का नाही झालंय? कुठच्या निवडणुकीसाठी थांबल्यात, कुठच्या तारखेसाठी थांबल्यात? ती क्रेन खरंच पडली होती का? तो पूल खरंच पडलेला होता का? की सरकार पडेपर्यंत तुम्ही वाट बघत होतात? कारण आम्हाला जे ऐकवलं ते फार वेगळं आहे की रस्ता तयार आहे. त्यांच्या दसऱ्याच्या जे काही सर्कस होती त्याच्यासाठी राजकीय कार्यकर्ते तिथून आले, पण अजूनही सामान्य नागरिकांसाठी हा समृद्धी महामार्ग उघडला गेला नाहीये. हे कशासाठी होतंय? हे कोणासाठी होतंय? हा समृद्धी महामार्गाची उद्घाटनाची तारीख ठरली नाही का? जो ऑगस्टमध्ये संपूर्ण होणार होता तो आतापर्यंत का नाही झाला? हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगावं, इतर कोणी नाही. ह्याच्यावर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण मला सांगा. केंद्र राज्याला देणार आहे याबद्दल कोणती अधिकृत घोषणा झाली नव्हती किंवा असे कोणते प्रॉमिसेस देण्यात आले नव्हते. बरोबर आहे, पण सगळ्यांकडून प्रस्ताव मागवलेले, जसं मी सांगितलं, ज्या 2 तारखा आहेत ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2021 मध्ये, जो आपला प्रस्ताव आहे मेडिकल डिव्हाइस पार्क असेल किंवा बल्क ड्रग पार्क असेल, देवेंद्रजी अजून एक बोललेत की मेरिटवर जिंकायला पाहिजे होतं. मला सांगा कुठच्या दुसऱ्या राज्यामध्ये 394 फार्मसी कॉलेजेस आहेत? मला सांगा कुठच्या दुसऱ्या राज्यामध्ये रोह्यासारखी जागा आहे जिथून नवी मुंबईमध्ये होणारा एअरपोर्ट आणि जिथे आम्ही दिबा पाटलांचं नाव देतो होतो, आणि दुसरं म्हणजे JNPT जवळ आहे. कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे व्हॅक्सिन प्रोडक्शन हे सर्वात जास्ती आहे? कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेसमध्ये नीती आयोगाच्या रँकिंगवर आपण नंबर 2 वर आहोत? कुठचं दुसरं असं राज्य आहे जिथे डॉक्टर्स असतील, स्किल टॅलेंट असेल, तसंच जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे ती पूर्ण आहे? म्हणजे कुरकुम वगैरेकडे सिप्ला वगैरे पण आहेत. हे सगळं असताना तुम्ही अन्य राज्यांना द्या, माझं काही म्हणणं नाही आहे, तुम्ही 5 अजून राज्यांना द्या, पण महाराष्ट्राचं जे हक्काचं होतं ते राज्य केंद्र सरकारकडून हे का घेऊन येऊ शकले नाहीत? हा माझा सवाल आहे. फेक नॅरेटिव्ह सेट करतायत असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आणि काही लोकांना फक्त गुजरातचा चष्मा लागलेला आहे म्हणून हे आरोप करतात. आता ते काय झालेलं आहे की फेक नॅरेटिव्ह हे त्यांचं जे गद्दारी आणि खोके सरकारचं होतं ते लोकांसमोर आलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी वाचून दाखवल्या टाईमलाईन, म्हणजे मी, देसाई साहेब, अनिल अगरवाल साहेब, टाटा साहेब, हे सगळे आम्ही खोटं बोलतोय आणि उद्योगमंत्री जे बोलतात तेच खरं आहे का? आणि जसं मी सांगितलं ना की हे सगळं जे आजचं झालेलं आहे ते एवढ्या दिवसानंतर देवेंद्रजींनी येणं, खरं तर मला वाटतं हा डाव होता त्यांना कोपऱ्यात ढकलण्याचा, कारण त्यांना खोटी माहिती दिली गेली होती. हे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही असे स्टेटमेंट्स केले नव्हते ज्याच्यात खरं जे आहे आणि दुसरं जे एक आहे ते आतापर्यंत डोळ्यासमोर आलं नव्हतं, आज ते बाहेर आलेलं आहे. पण गुजरात सरकारने सेमी कंडक्टर पॉलिसी जी महत्वाची असते त्या राज्यासाठी जर इतका मोठा प्लांट इथे आणायचं असेल तर त्यांनी ती आणली. महाराष्ट्र सरकारच्या लक्षात आलं नव्हतं का किंवा यामध्ये काही चूक झाली? पॉलिसी कशी असते? पॉलिसी म्हणजे इन्सेंटिव्स आणि डिस्काउंट्स आणि सबसिडी ह्या ज्या देतो त्याच्यावरनं पॉलिसी बनते. आता पॉलिसीसाठी मी काय, ह्याच खोके सरकार बसल्यानंतर HPC झालेली आहे आणि तुम्ही ती पॉलिसी आपली आणि गुजरात सरकारची कम्पेअर करा, त्याच्यानंतर गेली आहे ना. म्हणजे आपण जे ऑफर केलं त्याच्यानंतर प्रश्न आहे, सगळा प्रश्न पण आहे. 1 विंडो सिस्टम गुजरातमध्ये आहे, त्यामुळे म्हणजे केंद्र सरकारमधून डायरेक्टली 1 विंडो सिस्टम आहे तिथे. सिस्टम ते दाखवतं की 1 विंडो सिस्टम आहे, त्यामुळं इंडस्ट्रीजला बूम येतं. आपण आता म्हणाल की महाराष्ट्र समृद्ध
मुद्दा आहे. इंडस्ट्रियल बूम आणण्यासाठी आपण ट्रॅक्टरवर सगळ्या इंडस्ट्रीजला एवढं सगळे सवलती दिल्या आहेत, पण मग इंडस्ट्रीज का येत नाही? ऍक्टिव्हिझम आहे, पॉलिटिकल विल नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, एक काल मी महत्त्वाचं ट्विट केलेलं आहे. आपल्या राज्यामध्ये 2 महत्त्वाचे सेक्टर्स हे फेल होत आहेत खोके सरकार बसल्यानंतर. अजूनही कृषी मंत्री कुठे आहेत, कुठच्या बांधावर गेलेत का, ओला दुष्काळ जाहीर झालाय का? मला वाटतं आजचीच कुठची तरी एक बातमी आहे की पंचनामे करण्यासाठी देखील एका शेतकऱ्याकडून पैसे मागितले गेले नगर जिल्ह्यात. ही आहे ना बातमी. म्हणजे एका बाजूला हे सगळं होत आहे, दुसऱ्या बाजूला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणि त्याच्यानंतर डॅव्हॉसमध्ये 80,000 कोटीची गुंतवणूक. मला वाटतं देसाई साहेब आपण यादी पण आणलेली पूर्ण सगळ्या कंपनीजचे. हे येत असताना आणि केंद्र सरकार हेच होतं. म्हणून आम्ही केंद्र सरकारकडे बोट दाखवत नाहीये. हे खोके सरकार केंद्र सरकार आरोप करत आहे की सगळे दुसऱ्या राज्यांमध्ये ढकलत आहे आणि तेव्हाच गेलेलं, आमच्या वेळी काही झालं नाही. देवेंद्र फडणवीस आणि विधान केलेलं आहे की बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहाटीला गेले होते आणि त्यांच्यावरती 14 हा शब्द वापरणं वगैरे चुकीचं आहे. बरोबर. त्याच्यात पुढे लाल मातीतली कुस्ती म्हणजे